जय गजानन जयतु संस्कृतम. या पूर्वीच्या भागामध्ये आपण चातकान्योक्ती नावाची अन्योक्ती पाहिली. जेव्हा हा भाग प्रसारित झाला तेव्हा अनेकांनी मला सांगितलं आम्ही हे पूर्वी ऐकलेलं आहे. म्हटलं बिलकुल बरोबर आहे, तुमच्याचकडून ऐकलेलं आहे. म्हटलं बिलकुल मान्य आहे, कारण जसं आता आपण ही निरूपण मालिका या आपल्या आवडत्या गीरवाणवाणी युट्यूब चॅनलवर करतोय त्याच पद्धतीने पूर्वी अनेक मालिका झालेल्या आहेत. आता आपण अन्योक्तीच्या दृष्टीने विचार करतोय, पण याच्या पूर्वी ज्या मालिका झाल्या त्याही सगळ्या आपण संस्कृत प्रेमींनी जगभरातून त्याचं कौतुक केलं, आनंद घेतला. त्यातली सर्वाधिक लोकप्रिय मालिका जर कोणती असेल तर ती नीती शतकांवर आपण केलेली निरूपण मालिका आहे. जगभरातून जवळजवळ 37,000च्या वर संस्कृत आणि संस्कृती प्रेमींनी नीती शतक मालिकेचा आस्वाद घेतलेला आहे. निदान त्यांच्यापर्यंत ती मालिका पोहोचलेली आहे. त्या नीती शतकांमध्ये 55व्या क्रमांकाचं आपल्याला भाग जर आपण पाहिला तर हा भाग आपल्याला निश्चितपणे तिथे पाहायला मिळेल. एवढ्यासाठी सांगतोय की जे लोक या निमित्ताने या निरूपण मालिकेच्या निमित्ताने नव्याने आपल्या युट्यूब चॅनलशी जुळलेले आहेत त्यांना पूर्वीच्या सगळ्या मालिका सुद्धा उपलब्ध आहेत हे आपल्याला यातून लक्षात येईल. आणि आपल्या या सगळ्या निरूपण मालिकांचं हे कायमचं वैशिष्ट्य आहे की 10 वर्षानंतर 50 वर्षानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला ते तत्कालिक वाटू शकवतं, त्या काळाला सुसंगत अशा प्रकारचं वाटेल असंच हे निरूपण आहे. कारण हजारो वर्षांपासून हे ग्रंथ तसेच कालोचित आहेत. स्वाभाविक त्याच्यावरच्या आपल्या या मालिका पुन्हा आपल्याला आस्वाद घेता यावा म्हणून मुद्दाम अनेकांनी काल सांगितल्यामुळे त्याचा उल्लेख केला. अशीच एक मालिका आपण याच्या पूर्वी घेतलेली आहे, ती आहे अवधूत यदू संवाद नावाची, ज्याला भारतीय स्वयं शिक्षा पद्धती असं नाव आपण वापरलं. स्वतःहून शिकायचं कसं, आणि मग ते सांगत असताना भगवान दत्तात्रेयांनी महाराज यदूंना उपदेश करताना त्यांच्या 24 गुरूंबद्दल जे सांगितलं त्यामध्ये आज विवेचन आपण जे करणार आहोत ते सुद्धा असं वाटू शकतं. म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख करतोय की अरे हे पण आम्ही थोडंसं पूर्वी ऐकलेलं आहे, अर्थात थोडं ऐकलेलं आहे. कारण तिथला विषय जो होता तो सागराबद्दल ते बोलत होते. आपण त्या सागराचं वर्णन करताना ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन ओघामध्ये केलं होतं, अनुषंगिक स्वरूपात केलं होतं. मात्र त्यांना तिथे सांगण्याची दृष्टी वेगळी होती. कारण शिकताना काय घ्यायचं हेच शिकायचं असतं. ही जी भूमिका आपण तिथं मांडली आहे त्याच्यामुळे आज आपण जे पाहतोय ते दुसरी पद्धत त्याच्यात सांगितली आपल्याला. जसं 2 पद्धती तिथं वर्णन केल्या होत्या, एक विधी पद्धती, एक निषेध पद्धती. काय करावं याचा जो उपदेश असतो त्याला विधी पद्धती असं म्हणतात, आणि काय करू नये याचा जो उपदेश असतो तो निषेध पद्धतीचा उपदेश असतो. आपल्या समोर आजचं जे सुभाषित आहे ना ते मानवी जीवनामध्ये काही गोष्टींचा निषेध सांगणारं सुभाषित आहे. तशी अन्योक्ती आहे, मग सागराला उद्देशून केली. आणि मी एवढ्याकरता त्या अवधूत यदू संवादाचा उल्लेख केला की तिथे हा सिद्धांत आपण पाहिलेला होता की एकदा तुम्हाला शिकायची इच्छा असेल ना तर मग तुम्ही कुठूनही शिकू शकता. आता जसं सागर आहे तो काही प्रत्यक्ष बोलणार नाहीये किंवा त्याच्याकडे पाहून आपल्याला शिकायचं आहे, समजून घ्यायचंय कसं त्याचं जीवन चालतंय, कशी त्याची रचना आहे. त्या रचनेकडे पाहून मी काय घेऊ शकतो याचाही अभ्यास, काय सोडायला पाहिजे याचाही अभ्यास, काय सोडायला पाहिजे याचं चिंतन सुभाषितकार आपल्या समोर या अन्योक्तीमध्ये करतायत. मस्त सुंदर शब्द आपल्या समोर आहेत. आदाय वारी परितः सरितां मुखेभ्यः किम तावद अर्जितम अनेन दुर्अर्णवेन क्षारीकृतं च वडवा दहने हुतं च पाताल कुक्षी विहरे विनिवेशितम च. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. समुद्राची जी रचना आहे, समुद्राचा जो सगळा कारभार आहे तो कसा चालतो हे सांगताना कवी सांगतात पहिली महत्वाची गोष्ट आदाय, घेण्यापासूनच सुरुवात होते त्याची. काय घेतो? आदाय वारी. वारी शब्दाचा अर्थ जल, जल ग्रहण करतो. कुठून करतो? आदाय वारी परितः सरितां मुखेभ्यः. सरिता शब्दाचा अर्थ
नदी, त्या नद्यांच्या मुखातून, कारण आपण जिथं नदी समुद्राला मिळते त्याला नदीचं मुख असं म्हणतो. तुम्ही म्हणाल मुख तर उगमाला म्हणायला पाहिजे, पण ते जरी म्हणत असलं तरी नदी समुद्राला जिथे जाऊन पोहोचते त्यालाही त्या नदीचं मुख म्हटल्या जातं. मग ती जी रचना आहे त्या सरितांच्या मुखातून, म्हणजे त्यांना जिथे तो प्राप्त होतो, त्यांना जिथे तो मिळतो, म्हणजे नद्या त्याला येऊन मिळतात, कारण तो तर जागचा हलणार नाहीये. पण त्या सगळ्या नद्या प्रत्येक क्षणी, अगदी क्षणोक्षणी जरी आपण विचार केला तरी क्षणोक्षणी त्या नद्या कोट्यावधी अब्जावधी लिटर पाणी त्या समुद्रात आणून ओततायत. किती मजेदार गोष्ट आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. काय केलं त्या समुद्राचं, त्याला शब्द वापरताना दुर्आर्णव शब्द वापरला. दुर शब्द म्हणजे वाईट या अर्थाने वापरला. त्या सागराला चांगलं नाही म्हटलेलं, त्या सागराला योग्य नाही म्हटलेलं, वाईट आहे तो समुद्र असं म्हटलं. का म्हटलं व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. ते आपल्याला सांगताय काय झालं त्या समुद्राचं. असंख्य नद्यांनी सातत्यपूर्ण रीतीने वर्षभर रोज प्रत्येक क्षणाला कोट्यावधी अब्जावधी लिटर सुंदर पाणी आणून ओतलं. कारण गोड होतं ते पाणी, पिण्यासारखं होतं. त्याच पाण्याच्या भरोशावर त्या नद्या उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत सगळ्या प्रांताला सुजलाम सुफलाम करत आलेल्या होत्या. लोकांची तहान भागवत होत्या. पण आता गंमत लक्षात घ्या, एकदा त्या क्षणी जेव्हा त्या समुद्राला मिळाल्या त्या क्षणी त्या पाण्याचं काय झालेलं आहे, त्या क्षणी त्या पाण्याचा उपयोगच उरलेला नाही सामान्य माणसांना सामान्य पद्धतीने. मग त्याचं बाष्पीभवन होईल वगैरे तो नंतरचा विषय, पण सामान्य रीतीने इतकं प्रचंड जल असून सुद्धा त्या जलाचा उपयोगच उरलेला नाही. म्हणून त्या अर्णव म्हणजे समुद्राला दुर शब्द वापरला, वाईट या अर्थाचा शब्द वापरला की हा दुष्ट आहे, वाईट आहे, विकृत आहे. का? कारण तो करतो काय ते समजून घेतलं. मग ती रचना आपल्या समोर सांगताय की सगळ्या नद्यांमधून त्यांनी प्रचंड पाणी गोळा केलं. पण केलं काय? किम तावत अनेन अर्जित, याने जे अर्जित केलेलं पाणी आहे, जे गोळा केलेलं आहे, त्या गोळा केलेल्या जलाचं केलं काय त्यांनी? किम तावत, काय केलेलं आहे? अर्जितम अनेन दुरर्णवेन, या वाईट समुद्राने त्या पाण्याचं काय केलं? आपल्या समोर तीन रचना सांगतात कवी, म्हणतात या तीन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. कोणकोणतं केलं? पहिल्यांदा पटकन लक्षात येणारी गोष्ट क्षारीकृतम, ते सगळं पाणी त्यांनी क्षारयुक्त करून टाकलं, खारं करून टाकलं. आतापर्यंत जे पिण्यासाठी योग्य होतं, आतापर्यंत जे स्नानासाठी उपयोगी होतं, आतापर्यंत जे लोकांच्या तहानेला भागवण्यासाठी कामी होतं, जे वृक्षा इत्यादिकांना जगवण्यासाठी कामी होतं, आता ते कोणाच कामाचं राहिलं नाही. समुद्राचं पाणी आणून तुम्ही पिऊ शकत नाही, झाडांना टाकू शकत नाही, वृक्ष वेलींचा उपयोग नाही, पशूंनाही उपयोगी नाही, कोणालाच उपयोगी नाही अशा प्रकारची रचना झाली. उलट ते सगळं पाणी खारं झालं. आतापर्यंत गंगेचं अमृततुल्य जल जे होतं ते समुद्रात गेल्याबरोबर आता आचमन जरी केलं तरी थुथू करायची वेळ येणार आहे, कारण तोंड सगळं खारट होऊन जाणार आहे. क्षणात ते सगळं पाणी त्यांनी क्षारीकृत केलं. याचा अर्थ उपयोगाचं ठेवलं नाही. पहिल्यांदा महत्वाची गोष्ट. दुसरं काय केलं? त्यातली दुसरं वर्णन करताना आपल्याला समोर कवी म्हणतात हुडवा दहने मुखमच. वडवा दहन, वडव याचा अर्थ समुद्रात जो अग्नी असतो त्याला वडवा अनल असं म्हणतात. अनल शब्दाचा अर्थ अग्नी. वडव नावाचा अग्नी, अग्नीला सुद्धा जरी लागलेली असेल तरी लागलेल्या आगीला कुठे आहे त्याच्यानुसार वेगवेगळे नावं आपल्याकडे. जसं जंगलाला लागलं तर आपण दावानल शब्द वापरतो. आणि मग तशा पद्धतीने अगदी यज्ञकुंडामध्ये सुद्धा यज्ञ दिसताना कुंड एकच दिसतं, अग्नी एकच दिसतो, पण तो अग्नी ज्या ज्या कर्माकरता प्रवृत्त केलेला असेल, प्रज्वलित केलेला असेल, त्या कर्मानुसार त्या अग्नीला सुद्धा वेगवेगळे नाव आहेत. अगदी वैश्वदेवापासून सुरुवात करत अंत्येष्ठीपर्यंत वेगवेगळ्या नावांनी आपण त्या अग्नीचं आवाहन करत असतो. ही जी रचना आहे भारतीय संस्कृतीची ती समजून घ्या. समुद्रात अग्नी आहे. तुम्ही कशावरून? त्याचं उत्तर आहे म्हणूनच तो स्वतःची जागा सोडून इकडे तिकडे चुकूनही जात नाही. हे जे भाव आहेत ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे. मग तो जो समुद्रामध्ये असणारा अग्नी वडवानल यांनी काय केलं? घेतलेलं सगळं पाणी त्या वडवानलाच्या तोंडात टाकलं.
वाक्याचा अर्थ ते आता दुष्टाच्या जवळ गेलं. अग्नी या अर्थाने त्यातला भाव समजून घ्या, चटका देणे हा त्यातला भाव समजून घ्या, वाईट अर्थ समजून घ्या. त्यानंतर ते सगळं पाणी एक तर पहिल्यांदा खारं केलं, उपयोगाचं ठेवलं नाही. बरं ठीक आहे, नाही कोणाच्या उपयोगाचं, निदान स्वतः वापरावं तसंही नाही. त्यांनी ते वडवानाला दिलं की जो वडवानल अत्यंत दुष्ट आहे. चटका देणारा या अर्थाने त्यातला जो भाव आहे तो समजून घ्यायचा. म्हणजे पहिल्यांदा एक तर स्वतःच्या कामी ठेवलं नाही, इतरांच्याही कामी ठेवलं नाही, स्वतःच्याही उपयोगाचं ठेवलं नाही, वरून दुष्टाला दिलं. आणि तिसरी गोष्ट, समजा नाही दुसऱ्या त्याच्यापर्यंत गेलं तर मग काय केलं, तिसऱ्या याच्यात म्हणतात पाताल कुक्षी विहरे कुहरे विनिवेशितमच. पाताळाच्या कुक्षीमध्ये जे कुहर म्हणजे गड्डा आहे त्या गड्ड्यात नेऊन टाकलं. आपल्याला गड्ड्यात नेऊन टाकलं या वाक्यातून नेमका अर्थ लक्षात येईल की पार मातीत मिळवलं, गड्ड्यात घातलं. याचा अर्थ सगळ्या पद्धतीने त्याचा उपयोगच संपून गेलेला आहे. अशा पद्धतीची रचना तो समुद्र करतो. नद्यांनी दिलेलं सुंदर पाणी, नद्यांनी दिलेलं उपयोगी पाणी तो निरुपयोगी करतो. नको त्या अशा पद्धतीच्या वडवानाला देतो किंवा गड्ड्यात घालून मोकळं करतो. वाक्याचा अर्थ इतकं प्रचंड घेतलं त्याचा उपयोग कोणालाच नाही. व्यवस्थित लक्षात घ्या, हे जे आदाय आहे ना त्याचा संबंध तिथं आपल्याला सोबतकार सांगतायत. त्या निमित्ताने ते आपल्याला सांगतायत जीवनामध्ये अनेक गोष्टी प्राप्त कराव्यात, केल्याच पाहिजे. मानवी जीवनात पुरुषार्थ सांगितला आणि भारतीय संस्कृतीचं हे वैभव लक्षात घ्या. आपण धर्मालाही पुरुषार्थ म्हटलं, मोक्षालाही पुरुषार्थ म्हटलं, मधल्या दोघांना सोडलेलं नाहीये. अर्थ आणि काम यांनाही पुरुषार्थ म्हटलं. पैसा, अर्थ शब्दाचा अर्थ केवळ पैसा एवढाच नाही, जीवनात लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी ज्या मिळवायच्या आहेत त्याला कुठेही नाही म्हटलेलं नाहीये. व्यवस्थित लक्षात घ्या. गाणपत्य संप्रदायावर बोलताना मी नेहमी सांगत असतो की मी जसा बुद्धिपतीचा उपासक आहे तसा मी सिद्धिपतीचाही उपासक आहे. जीवनामध्ये सिद्धी असलीच पाहिजे. प्रचंड पैसा कमवा कोणी नाही म्हटलेलं नाहीये, पण मिळवलेल्या धनाचं, मिळवलेल्या पुढे जाऊन ज्ञानाचं. कारण धन जसं एका बाजूला आहे तसे मिळवण्याची गोष्ट ज्ञान आहे. ती जी ज्ञानाची रचना आहे त्याचंही वर्णन आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी जे धन मिळवलं किंवा मी जे ज्ञान मिळवलं ते कसं मिळवलं, नद्यांच्या माध्यमातून मिळवलं, प्रवाहित स्वरूपात मिळवलं. आजपर्यंतच्या सगळ्या परंपरेने माझ्यापर्यंत ते आणून सोडलं. ज्ञान काही मला एका दिवसात नाही मिळालेलं, मागच्या पिढ्यानं पिढ्या त्याचा अभ्यास झालेला आहे, आज ते माझ्यापर्यंत पोहोचलंय. धन सुद्धा आई वडिलांनी दिलेल्या संस्कारापासून निर्माण केलेल्या क्षमतांमधून मिळालेलं आहे, परंपरेने प्राप्त झालेलं आहे. मग हे परंपरेने येणारं, वाहत येणारं, या अर्थी नद्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं हे जे माझ्यापर्यंत आलं ते सगळं मिळालेलं धन किंवा ज्ञान, या दोन्ही गोष्टी जर इतरांच्या उपयोगी पडणार नसतील, माझ्या माध्यमातून त्या अधिक जनोपयोगी होणार नसतील, तर मग उपयोग काय माझ्या जीवनाचा? हे नेमकेपणाला आपल्याला ते सांगतायत. याच्याकडे आपलं लक्ष ते वेधतायत. आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं, लक्षात घ्या, असं धन किंवा ज्ञान जर तुम्ही क्षारी करून टाकलं, याचा अर्थ मिळालेलं ज्ञान आहे, शेकडो पुस्तकं वाचले पण मिळालेलं सगळं ज्ञान हे वाईटच गोष्टी करता वापरलं. बुद्धिमत्ता लक्षात घ्या दुष्टांच्याही जवळ प्रचंड असते. म्हणजे जो आपण हिशोब पाहतो की आतंकवादी काय हुशार नसतात का, बुद्धिमान नसतात का, पदवीधर नसतात का? म्हणजे अमेरिकेचंच विमान पळवायचं आणि अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेला पत्ता न लागू देता अमेरिकेच्या बिल्डिंगवर धडकवायचं. केवढी योजना लागेल, केवढी बुद्धिमत्ता लागेल? प्रश्न आहे वापरली कशासाठी? प्रचंड बुद्धिमत्ता असून उपयोग नाही. म्हणूनच आपल्याकडे रावण निषिद्ध असतो, कारण बुद्धिमान तोही होता, भक्त तोही होता, ज्ञानी तोही होता, चारित्र्य नव्हतं. क्षारीकृतम हा भाव आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. माझ्याजवळ आलेलं धन, माझ्याजवळ आलेलं ज्ञान मी जर क्षारीकृत करत असेल, याचा अर्थ वाईट कामाकरता वापरत असेल, कोणाच्या उपयोगी न पडता कोणाच्या नुकसानीला कारणीभूत ठरत असेल, तर त्याला क्षारी करणे असं म्हणतात. ही जी रचना आहे ती समजून घ्यायची. दुसरी, मिळालेल्या धनाच्या भरोशावर, मिळालेल्या ज्ञानाच्या भरोशावर मी माझ्या आजूबाजूला जर नसलेल्या नको त्या लोकांची
गुंडांची गोतावळा गोळा करत असेल तर तो प्रकार त्यांनी वडवा दहनाच्या निमित्ताने सांगितला की जर वडवानलाच्याच तोंडात जाऊन पडत असेल, एखाद्याने प्रचंड धनसंपत्ती गोळा केली आणि त्याच्या भरोशावर 4 गुंड पोचले असतील तर ती सगळी संपत्ती जर त्या गुंडांच्याच ताब्यात जात असेल आणि त्यांनाच त्याचा उपयोग होत असेल तर सामान्य माणसांना उपयोग काय? वाईटा करता गेलं, स्वतः वाईट करणे एक विषय, वाईटांच्या संगतीमध्ये त्यांच्या उपयोगाकरता उपलब्ध करून देणे दुसरा विषय, आणि तिसरं काहीच नाही झालं तर पाताल कुक्षी कुहरे विनिवेशितम च, याचा अर्थ पार गड्ड्यात घातलं, ना मला मिळालं ना त्याला मिळालं, वाया गेलं. ही जी रचना आहे ती तिसरी रचना सांगितली. आपण कोणतीही गोष्ट स्वीकारत असताना त्याची परतफेड कशी करायची याचा विचार असला पाहिजे. मला समाजाकडून जे मिळालं ते मी कोणत्या स्वरूपात अधिक सुंदर समाजाला देऊ शकतो याचा विचार केला तरच आपलं जीवन खऱ्या अर्थाने सुंदर असेल, नाहीतर ते सागरासारखं निंदनीय होऊन जाईल. हे सुभाषिताच्या निमित्ताने, या अन्योक्तीच्या निमित्ताने अन्योक्तीकारांनी सांगितलं. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.